शनिवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं होतं। आता आपण ज्या नगर मनमाड महामार्गावर उभे आहोत या ठिकाणी हा पूर्ण रस्ता जो आहे तो पाण्याखाली गेला होता आणि शिर्डी आणि शनी शिंगणापूर असा हा जोडणारा रस्ता आहे। अनेक भाविक जे आहेत ते या रस्त्यावरून या महामार्गावरून प्रवास करतात। या परिसरामध्ये पाणी भरल्यानं 4 युवक जे होते ते वाहून गेले होते आणि त्यामधील 2 युवकांना वाचवण्यात यश आलेलं आहे। या रस्त्याच्या भोवती ओढा असल्यामुळं हा ओढा जो आहे तो तुडुंब भरला आणि त्यानंतर पाणी पूर्ण रस्त्यावर आलं आणि रस्त्याचा अंदाज न आल्यानं 4 युवक जे होते या ओढ्याच्या पाण्यामध्ये वाहून गेले। त्यापैकी 2 जणांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाचवण्यात यश आलं, मात्र 2 जण जे आहेत त्यांचा दुर्दैवी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे। काल त्यांचे मृतदेह आहेत ते बाहेर काढण्यात आले आहे। त्यामध्ये एक SBIचा कर्मचारी, त्यानंतर एक राहता येथे राहणारा रोहित खरात असे 2 युवक आहेत। त्यामध्ये जर बघितलं तर हे जे युवक होते यांनी मोठं धाडस करून घरी जाण्याचा प्रयत्न केला, मात्र हे धाडस जे आहे त्यांचं अंगलट आलं आणि येथे असलेल्या या पाण्याच्या प्रवाहामध्ये त्यांना अंदाज नाही आला आणि ते वाहून गेले। प्रशासनाने काल दिवसभर शोध मोहीम राबवली, मात्र काल उशिरा हे दोन्ही मृतदेह जे आहेत ते बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे। खरं बघितलं तर या ओढ्याभोवती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण जे झालेलं आहे त्यामुळे अतिक्रमणाचा जो बळी आहे तो या रस्त्यावर जाताना दिसतोय। या मागे देखील काही वर्षांपूर्वी याच ओढ्याला पूर आला होता, त्यावेळेस देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती। हा ओढा जर बघितला तर आजूबाजूने पूर्णपणे त्याच्यावर अतिक्रमण झाल्याचं समोर येतं आहे। काही ठिकाणी जी बांबूची झाडं आहेत ती देखील लावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे देखील या ओढ्यातून कोणाला बचाव करायचा असेल तर अडथळे जे आहेत ते निर्माण होतात। त्यामुळे आता जलसंपदा विभाग असेल त्यासोबत प्रशासन असेल यांनी याची दखल घेऊन हे अतिक्रमण जे आहे जिथे जिथे अतिक्रमण असतील ते हटवणं आता गरजेचं आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील तातडीची बैठक घेत त्या प्रकारचे आदेश जे आहेत ते संबंधित विभागांना दिलेले आहेत। कुठेतरी अतिक्रमण जे आहे ते धोकादायक ठरतं आहे आणि अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे। आज देखील जर बघितलं तर पाऊस ओसरलेला असला तरी अनेक भागात पावसाचं पाणी जे आहे ते दिसून येतं आहे। शेतशिवारं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आपल्याला सध्या देखील पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता प्रशासन जे आहे ते मदतकार्य करतं आहे, मात्र यातून आता दिलासा कसा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।